कारण कसं असतं, सातत्य गरजेचं आहे. फक्त दररोज द्या, दररोज 2 ते 3 तास मॅथला जा, कारण आपला मॅथ खूप वीक असतो. मी स्वतः हे केलेलं आहे आणि त्यामुळेच मी 0 वरून 50 पर्यंत पोहोचलेली आहे. आपल्याला 2 दिवस द्यावे लागतील, 3 दिवस द्यावे लागतील आणि जेव्हा मग वाटेल आपल्याला की ठीक आहे आता मी व्यवस्थित करू शकत आहे, तर आपण एका दिवशी पण ती सुधारणा सॉल्व्ह करू शकतो. प्रॉब्लेम खूप येतात, खूप जीवावर येतं आणि खूप टेन्शन पण येतं जेव्हा प्रॉब्लेम येत नाही तेव्हा. पण हरायचं नाही, थोडा वेळ शांत बसायचं, डोळे लावायचं, मी करू शकतो म्हणायचं आणि पुन्हा सुरुवात करायची. आणि खरंच मी तुम्हाला गॅरंटी देते, तुम्ही पण मला कमेंटमध्ये सांगा, फक्त 1 महिना कंटिन्यू करून बघा, फक्त दररोज कंटिन्यू करून बघा आणि तुम्हीच मला रिप्लाय द्याल की नाही ताई आम्हाला खरंच खूप बदल होत आहे आणि आम्हाला मॅथमध्ये आता खूप छान समजायला लागलं किंवा मला हा प्रॉब्लेम येत नव्हता, मी यात कव्हर करू शकले आहे. आपल्याला वाटतंय ना की आता आपल्याला शिकायचं आहे, मॅथ आपल्याला स्ट्रॉंग बनवायचं, तुम्ही आत्ता या क्षणापासून सुरुवात करू शकता. तर ते कसं करायचं ना मी तुम्हाला सांगते. आपल्याला जर एखाद्या सरांचे क्लास जॉईन करायचे असेल तर काय करायचं, 2-3 क्लास झाले की आपण काय करतो, आपल्याला बोर व्हायला लागतं, आपण ते क्लास ठेवून देतो की नको हे. तर मैत्रिणी, तुम्ही जर नवीन सबस्क्रायबर असाल माझ्या चॅनलवर तर मला तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे, प्लीज चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा, जेणेकरून ज्या गरजू महिला आहे, ज्यांचं लग्न झालेलं आहे, ज्यांना मार्गदर्शन मिळत नाही पण आयुष्यात काहीतरी करून दाखवायचं आहे ना, त्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोहोचता होईल आणि त्यामुळे आपल्या सर्वांना त्यांच्यापासून एक ऊर्जा मिळेल. फुल नाही फुलांची पाकळी, आपण त्यांची मदत करू शकू. म्हणून रिक्वेस्ट आहे की प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. मला एका तुमच्या सोबतची फार गरज आहे, कारण जेव्हा तुम्ही सबस्क्राईब करा तेव्हा जास्तीत जास्त हा व्हिडिओ रनिंग होईल आणि त्यामुळे काय होतं, मग बाकीच्या ज्या महिला आहेत गरजू त्यांच्यापर्यंत व्हिडिओ पोहोचायला फार मदत होते. तर चला, आज मी तुम्हाला सांगते की मी माझं मॅथ आणि रिझनिंग जो स्ट्रॉंग बनवायला मला काय मदत झालेली आहे आणि हेच मी तुम्हाला आजच्या व्हिडिओत सांगणार आहे. नमस्कार मंडळी, कशा आहात? मजेत आहात ना? मी वैशाली, तुम्हाला सर्वांचे स्वागत आहे आपल्या या ब्लॉगमध्ये. आणि तुम्हाला थंबनेलवरून कल्पना आली असेल की मी आज कुठल्या घटकाबद्दल बोलणार आहे आणि तो घटक आपल्यासाठी भरपूर इम्पॉर्टंट आहे. कारण आपल्याला जर कुठल्याही कॉम्पिटिटिव्ह एक्झाममध्ये मार्क कव्हर करायचे असेल ना, तर त्यासोबत आपल्याला मैत्री करावीच लागेल. तो घटक आपल्याला स्ट्रॉंग बनावा लागेल आणि यामुळेच आपण आपल्या प्रत्येक कॉम्पिटिशनमध्ये प्रत्येक टप्प्यावर यशस्वी होऊ शकू. मी बोलते मॅथबद्दल, रिझनिंगबद्दल. आणि हा घटक ना माझ्यासाठी भरपूर प्रमाणात 0 होता, मी त्यात वीक होते आणि मी तुम्हाला सांगूही शकत नाही की मला इतकी भीती वाटायची मॅथ आणि रिझनिंगची की मला ना विचार केला ना की अंगावर शहारे यायचं, तर मी GS कडे जायची, मी SST कडे जायची. पण मी जेव्हा प्रिव्हियस इयर सॉल्व्ह करून बघायची ना, मला कळत नव्हतं माझे मार्क का वाढत नाही. पण मला नंतर लक्षात आलं की हा जो घटक आहे, मॅथ जो सब्जेक्ट आहे ना, याला सोडून आपण आपलं पाऊल समोर, जर आपल्याला मार्क कव्हर करायचे असेल तर याला आपल्याला मैत्री करावीच लागेल, याला स्ट्रॉंग बनवावंच लागेल. आणि दुसरी गुड न्यूज हे आहे की यूट्यूबचं आपल्याला गुगल ऑप्शन्स पिन आलेला आहे आणि हे सगळं तुमच्या सहकार्यामुळे झालेलं आहे. त्यामुळे तुमचे सर्वांचे मनापासून खूप खूप आभार. आणि मी याचीच वाट बघत होते. आणि एक अतिशय आनंदाची गोष्ट सांगते तुम्हाला की मी माझं जे यूट्यूबचा फर्स्ट व्हिडिओ आहे तो गुरुवारीच टाकलेला होता. यूट्यूबचं मॉनिटायझेशन गुरुवारीच झालं आणि यूट्यूबचा जो गुगल ऑप्शन्स पिन आहे तो पण गुरुवारीच आला. त्यामुळे गजानन बाबाची कृपा, श्री स्वामी समर्थाची कृपा, त्यामुळे मला ना अतिशय आनंद होत आहे की माझ्यावर अशी दत्तकृपा नेहमी राहो आणि तुमची सोबत नेहमी मला अशीच राहो. त्यामुळे हा आनंद आपल्या सर्वांचा आहे, कारण तुम्ही माझे यूट्यूब परिवार आहात आणि मला खूप आनंद होत आहे या सगळ्या गोष्टींचा. कारण कसं असतं, जर आपण कुठल्याही क्षेत्रात प्रगती करतो ना आणि आपल्याला जर जेव्हा सक्सेस मिळतं ना, ते सक्सेस ना आपल्याला छान असं मोटिवेट करतं आणि या सगळ्यांमुळे मी आणखी मोटिवेट झालेली आहे आणि मला खूप छान वाटत आहे. कारण हा सगळा आनंद मला रात्रभर झोप आली नाही, कधी तुमच्यासोबत शेअर करते असं झालं होतं. आणि कसं मला ना, मी काल म्हणजे सॅटर्डेला जो टेटचा पेपर सोडा त्यात पण थोडे छान मार्क आले आणि मॅथमध्ये छान मार्क आले. तर म्हटलं चला माझा हा आनंद आणि माझी जी मॅथची स्ट्रॅटेजी आहे, मी कसा अभ्यास करते हे पण तुमच्याबरोबर शेअर करूया, जेणेकरून तुम्हाला सगळ्यांना फायदा मिळेल. तर आजच्या व्हिडिओमध्ये मी हेच सांगणार आहे की मी मॅथची माझी स्ट्रॅटेजी कशी आहे, माझं मॅथ मी 0 पासून 50 ते 70% कशी समोर गेली. आणि आणखी एक सांगायचं आहे की मला भरपूर ताईंचे कमेंट येत आहेत की ताई तू टेटचा कसा अभ्यास करते किंवा त्याचा स्टडी प्लॅन टाक. तर तुम्हाला कृपया करून सांगते, तुम्ही जर नवीन सबस्क्रायबर असाल तर माझे जुने व्हिडिओ बघा, आपल्या चॅनलला व्हिजिट करा, त्यात भरपूर वेळा मी मार्गदर्शन केलेलं आहे. आणि भरपूर अशा कमेंट येत आहेत की ताई तू यूट्यूब चॅनल कुठून ओपन केलं, तुला कसं मार्गदर्शन मिळालं किंवा तू कशी तयारी करते, कुठले ॲप आहेत. तर नक्की थोडे दिवस थांबा, मी तुमच्यासाठी व्हिडिओ घेऊन येईल. पण आता सध्या अभ्यास सुरू आहे तर नक्की आणेल, तोपर्यंत थोडी वाट पहा, तोपर्यंत अभ्यास करा.
तर आता आपण आजच्या व्हिडिओला आत्ता सुरुवात करूया। तर अशा आपल्या भरपूर मैत्रिणी आहे की ज्या सीटेटची तयारी करत आहे। तुम्ही सीटेटसाठी काही 4-5 स्पेशल व्हिडिओ बनवलेले आहे। प्लीज आपल्या चॅनलला व्हिजिट करा, त्यावर तुम्हाला सीटेटसाठी भरपूर इन्फॉर्मेशन मिळेल आणि तुम्हाला छान गाईड मिळेल। आणि त्यामुळे कसं होईल की तुम्हाला सीटेटमध्ये पेपर सोडवताना मार्गदर्शन मिळेल, कारण आता पेपर फार लांब नाही आहे, जवळ आहे, त्यामुळे टेन्शन येत असेल तर प्लीज तुम्ही जे चॅनल व्हिजिट करून ते व्हिडिओ बघा, तुम्हाला छान गाईड मिळेल। आणि मैत्रिणींना माझं 10वी नंतरच मॅथ सुटलेलं होतं, त्यामुळे माझी मॅथ सोबतची मैत्री गायबच झालेली होती, कारण माझं 11वी-12वीला आर्ट होतं, त्यामुळे मला मॅथचा संबंध चालला नाही। रिझनिंग तर लांबच होतं। BA मग माझं इंग्लिश होतं, इंग्लिश लिटरेचर घेतलेलं होतं, त्यामुळे तिथे पण मॅथचा संबंध आलेला नाही। पण जेव्हा मी डीएडला वळले आणि डीएड नंतर जेव्हा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम किंवा डीएड नंतर जी शिक्षक भरती आहे त्यामध्ये वळले, तेव्हा मला मॅथ सोबत संबंध आला आणि तेव्हा माझ्या लक्षात आलं की आपल्याला मॅथ सोबत आपल्याला मैत्री करावी लागेल, आपल्याला आपलं मॅथ वीक नसून स्ट्रॉंग बनावं लागेल। आणि तेव्हापर्यंत माझं मॅथ पूर्ण विसरलेली होते मी। आणि खरंच तुम्हाला सांगते, मी आतून पूर्ण हलून गेले होते जेव्हा मी पहिला सीटेटचा पेपर दिला होता। तेव्हा सीटेट म्हणजे मी जी 2010-11ची गोष्ट करते, तेव्हाच जो पेपर आलेला होता ना, तेव्हा मला भरपूर प्रमाणात अभ्यास करावा लागला होता मॅथचा आणि खूप रनिंग करावं लागलं होतं असं। आणि तेव्हा मला तेव्हा जो 2011ला तेव्हा मला 122 मार्क मिळाले होते, तेव्हा पण मी लागलेली नाही। तर तेव्हाच लक्षात आलं होतं की आता मॅथकडे लक्ष देणं फार गरजेचं आहे। आणि मी मागे 1-2 व्हिडिओत पण सांगितलं आहे माझा संघर्ष तुम्हाला, की माझा संघर्ष जुना आहे, 7-8 वर्ष अगोदरचा आहे। त्यामुळे कसं झालेलं आहे, मला जो आपला अभ्यास आहे ना तो कंटिन्यू करायला जरा वेळ द्यावा लागला, कारण मुलं झाली, लग्न झालं, त्यानंतर भरपूर अशा आपल्यासोबत गोष्टी घडतात की आपण आपल्या अभ्यासाकडे लक्ष देऊ शकत नाही। आणि नंतर मग निगेटिव्ह थॉट, डिप्रेशन ह्या सगळ्यांमध्ये आपण गुंतून जातो आणि मग काहीतरी वेगळं करावं लागतं आपल्याला आयुष्यात, की तुम्हाला मी प्रत्येक व्हिडिओ सांगितलेलं आहे। तर मला आज या विषयावर बोलायचं आहे की आपल्याला न घाबरता न डगमगता स्वतः पाऊल उचलावं लागेल, स्वतःचा मार्ग शोधून काढावा लागेल। जसा मी शोधून काढला तसंच आपण 0 पासून मग 50-100 पर्यंत पोहोचू शकतो। आणि तुम्हाला सांगते, जेव्हा मी अगोदर आता ही आपली टेट एक्झाम दिली ना, त्यात मी छान अचीव केलेले होते, पण तुम्हाला माहित आहे की भरपूर कॉम्पिटिशन होती आणि मला 103 मार्क असून सुद्धा माझा नंबर लागलेला नाही आहे। तर माझा तेव्हा नंबर 28,000 होता, 28,000 103 मार्कावर। तर भरपूर मागे आहेत आपण, आपल्याला आपला स्कोर 130-140 प्लस करायचा आहे। GS आणि भरपूर जो आपले सब्जेक्ट आहे टेट मधले, त्यात जरी आपण आपले मार्क कव्हर केले तरी आपल्याला तिथपर्यंत जायसाठी मॅथची किंवा रिझनिंगची मदत घ्यावी लागेल, कारण मॅथ आणि रिझनिंगला भरपूर इम्पॉर्टंट आहे टेटमध्ये आणि आपल्याला ते आपले स्ट्रॉंग पॉईंट बनवावेच लागतील। तर मी त्यासाठी माझी स्ट्रॅटेजी कुठली करत आहे, त्यानंतर माझे जो टेटचा स्टडी प्लॅन आहे, मी असे 4-5 व्हिडिओ बनवलेले आहे, आपल्या चॅनलला व्हिजिट करा, तुम्हाला दिसेल। त्यात मी टेटची स्ट्रॅटेजी सांगितले की माझ्या कामांसोबत कसा अभ्यास करते। आणि असे भरपूर आपले न्यू सबस्क्रायबर आहेत की त्यांना ते व्हिडिओ त्यांनी बघितलेले नसेल, तर ते भरपूर कमेंट करतात की ताई तुझा टेटचा स्टडी प्लॅन सांग, किंवा तू टेटचा कसा अभ्यास करते, तू कुठली पुस्तकं वापरते। तर मला तुम्हाला हेच सांगायचं आहे की प्लीज तुम्ही चॅनलला व्हिजिट करा, तुम्हाला असे भरपूर व्हिडिओ दिसतील, त्यातून तुम्हाला छान गाईड मिळेल। आणि कसं आहे की कुठलाही आपला स्टडीचा प्लॅन असतो किंवा टाइम टेबल असतो ना, तो आपल्या टाइमप्रमाणे आपल्याला फ्लेक्सिबल ठेवावा लागतो, त्याप्रमाणे आपला टाइम नियोजन करावं लागतं, मॅनेजमेंट करावं लागतं, कारण सगळ्याच्या घरची परिस्थिती वेगवेगळी असते आणि आपलं लग्न झालेलं आहे। त्यामुळे मैत्रिणींनो, की आपल्याला जर मॅथ्स सोबत स्ट्रॉंग बनायचं असेल, तो आपला एक स्वतःला मजबूत बनवायचं असेल मॅथमध्ये, तर आपल्याला हे करावंच लागेल। तर सगळ्यात पहिले मनातली भीती दूर करायची की मला मॅथ आवडत नाही, मला मॅथ जमणार नाही। त्यामुळे याच भीतीने किंवा याच एका शंकेने आपण एक पाऊल मागे सरकतो, म्हणून सगळ्यात अगोदर ही शंका दूर करायची, कारण मॅथ पाहिजे तसं तेवढं कठीण नाही आहे। आपण जर त्यात प्रॅक्टिस केली आणि प्रॉब्लेम सॉल्व्ह केला तर आपण कुठपर्यंत पोहोचू शकतो हे मला माहिती आहे, कारण मी त्या संघर्षातून गेलेली आहे। कारण मी मॅथमध्ये भरपूर 0 होती आणि आता मी 50% पर्यंत आलेली आहे। मी 100 म्हणत नाहीये, मी 50 आली आणि मला त्या गोष्टीचा गर्व आहे की मी मेहनत करत आहे, प्रॅक्टिस करत आहे, तर आपण मॅथमध्ये कव्हर करू शकतो। सेकंड स्टेप तुम्हाला सांगते ना, कुठल्याही गोष्टीसाठी आपल्याला स्ट्रॉंग बनवण्यासाठी कशाचं तरी मार्गदर्शन हवं, कुठल्या तरी सरांचं मार्गदर्शन हवं, कारण आपण त्याच्याशिवाय आपली प्रगती करू शकत नाही। जरी आपण म्हटलं की मी मॅथसाठी सेल्फ स्टडी करते, तर आपल्याला थोडं समजायला वेळ लागतो आणि माझ्या बाबतीत तसंच झालेलं आहे। मी सेल्फ स्टडी करून पाहिली पण मला वेळ लागत होता, पण जेव्हा मी केव्हीएसची फॉर्म भरले तेव्हा मी एका सरांचे क्लास जॉईन केले होते। त्यामुळे कसं झालं होतं
त्यामुळे सचिन सरांचे. तर कसं झालं होतं, मला ना मॅथ त्या अकॅडमीमध्ये जेव्हा सर शिकवत होते ना तेव्हा छान थोडं समजायला लागलं होतं, थोडा इंटरेस्ट यायला लागला होता. पण तुम्हाला आणखी एक गोष्ट आवर्जून सांगते, कारण तुम्ही माझ्या मैत्रिणी आहात, युट्यूब परिवार आहात, तर तुमच्यासोबत आवर्जून गोष्ट शेअर करते. कारण मी जेव्हा ऑफलाईन क्लास लावले होते ना, तर तेव्हा म्हणजे 2000 लग्नाच्या अगोदर 2010ला, तर मी ना क्लासमध्ये बसत होते अभ्यास करायला. तेव्हा मला सर समोर शिकवत होते आमचे, आणि ते सरांकडे मी जेव्हा मला वाटत होतं की मला काहीतरी विचारायचं आहे सरांना, पण बाकीची सगळी बॅचची मुलं राहत होती. तर मी काय करत होते ना, आपल्याला असं वेगळं वाटतं की मलाच प्रॉब्लेम येत नाही आहे का, मलाच भीती वाटत आहे का, मला हा प्रॉब्लेम समजत नाही, तर मी सरांना कशी विचारू. त्यामुळे कसं आपण त्या लाजेने म्हणा किंवा शर्मेने म्हणा आपण चूप बसतो, आणि मग आपला तोच मोठा फॉल्ट आपल्याला मागे ओढून आणतो. म्हणून तेव्हा मला कळलं नव्हतं की आपण असं केल्याने असं होईल, आणि त्या एका फॉल्टनी आज आपली अशी चुकी आपल्याला महागात पडते. कदाचित मी तेच माझे प्रॉब्लेम तिथे सॉल्व्ह करून घेतले असते किंवा सरांना विचारून घेतले असते, न भीता न घाबरता, तर आज मी एका छान अशा पदावर राहिली असती आणि माझं मॅथ पण स्ट्रॉंग राहिलं असतं. आता आपल्याला शिकायचं आहे मॅथ, आपल्याला स्ट्रॉंग बनवायचं. तुम्ही आत्ता या क्षणापासून सुरुवात करू शकता. तर ते कसं करायचं ना, मी तुम्हाला सांगते. आपल्याला जर एखाद्या सरांचे क्लास जॉईन करायचे असेल तर काय करायचं, 2-3 क्लास झाले की आपण काय करतो, आपल्याला बोर व्हायला लागतं, आपण ते क्लास ठेवून देतो की नको, हे सर शिकवत नाहीत चांगले, मला येत नाहीये. कारण अगोदरच आपल्याला मॅथची भीती वाटते, आणि जेव्हा कळत नाही ना तेव्हा मग आपण ते स्किप करतो. तर तसं करायचं नाही. आणि दुसरी गोष्ट सांगते आणखी, असे सर चूज करायचे की ज्यांची लँग्वेज आपल्याला समजतं. तर मला ना पाटील सरांची, STI जे पाटील सर आहेत त्यांची लँग्वेज फार छान समजते, आणि ते सर ना असं बेसिक पासून आपल्याला छान समजावून सांगतात. तर मी त्यांना फॉलो करते, आणि मी त्यांचे अजून कुठलेही क्लास लावलेले नाही आहे. तर जेवढेही त्यांचे फ्री व्हिडिओ आहे युट्यूबवर तेवढे बघूनच मी माझा मॅथ स्ट्रॉंग करत आहे. कारण कसं असतं, कुठे कुठे ऍडजस्ट करावं लागतं. क्लास मी सध्या लावणार नाही आहे. मला वाटतं की आता मी सेल्फ स्टडीद्वारे माझा कव्हर करू शकते, कारण मी 2-3 वर्षापासून अभ्यास करत आहे. त्यामुळे कदाचित मला वाटत असेल, पण काही जणांना क्लासची आवश्यकता असते. तर मी सांगते तुम्हाला, तुम्ही ना असे सरांना जॉईन करायचं की जिथे बेसिक पासून म्हणजे संख्यांचे प्रकार अशी सुरुवात करायची, आणि वरपर्यंत जाणारे सर आहेत की छान समजावून सांगतात, लँग्वेज आपल्याला त्यांची कळत आहे, अशा सरांना जॉईन करायचं. किंवा भरपूर असे युट्यूबवर सर आहेत की त्यांचे आपण डेमो लेक्चर्स पाहू शकतो, किंवा भरपूर असे युट्यूबचे फ्री लेक्चर्स आहे की ज्यामुळे आपण आपली ज्ञान विकसित करू शकतो, आपण स्वतःला डेव्हलप करू शकतो, आणि आपलं मॅथ स्ट्रॉंग बनवू शकतो. म्हणून तुम्हाला सांगते ना, प्रॅक्टिस खूप महत्वाची आहे. मॅथमध्ये प्रॅक्टिसनेच आपण समोर जाऊ शकतो, आणि मी सुद्धा याच प्रॅक्टिसने थोडी समोर आलेली आहे. एकदम समोर आलेली नाहीये, थोडी समोर आलेली आहे. त्यामुळे मी 0 पासून 50 पर्यंत आले, आणि याच प्रॅक्टिसमुळे मी आता मला पूर्ण विश्वास आहे की मी 50 पासून 70 वर जाईन, 70 पासून 100 वर जाईल. कारण आता मला इंटरेस्ट यायला लागला, मला आवड तयार झालेली आहे मॅथमध्ये, आणि मला हाच अनुभव तुमच्याबरोबर शेअर करायचा होता. कारण माझे तुम्ही युट्यूब परिवार आहे, माझ्यासारखेच तुम्ही आणि तुमच्यासारखीच मी आहे. त्यामुळे कसं आहे, मी करू शकते, तुम्ही पण नक्की करू शकता. आणि आणखी एक महत्त्वाचं सांगायचं तुम्हाला, कुठल्याही सरांचे जेव्हा तुम्ही क्लास बघता ना, ते कुठलेही असो, कुठल्याही विषयाचं असो, कुठलाही असो, युट्यूबचा फ्री लेक्चर्स असो, जॉईन म्हणजे काय म्हणतात त्याला, ऑनलाईन क्लास असो, फक्त ना फक्त स्वतःचे नोट्स तयार करायला शिका. कारण जेव्हा आपण स्वतःचे नोट्स तयार करायला शिकू ना, त्यामुळे काय होतं, आपण जे लिहितो ना ते आपल्या छान लक्षात राहतं. जेवढी प्रॅक्टिस करतो ना तेवढा आपला स्वतःचा कॉन्फिडन्स बिल्डअप होतो, आणि कॉन्फिडन्स बिल्डअप झाल्यानंतर आपण आपलं बेसिक पक्क करू शकतो. म्हणून फक्त कुठलेही सर ज्यांचं तुम्हाला कळतं ना त्यांची एखादी प्लेलिस्ट उचला, पहिलेपासून फक्त व्हिडिओ बघायला सुरुवात करा. मधून कुठलाही 5-6-7वा व्हिडिओ बघू नका, जेणेकरून काय होतं, मग पहिलेपासून अगोदरपासून जेव्हा आपण पहिल्यापासून तो प्लेलिस्ट उचलू ना, तर काय होतं, आपण अगोदरपासून आपलं मॅथ पक्क करायला आपल्याला सोपं जातं. आपल्याला वाटतं की आपल्याला येतं, पण काय होतं, काही असे पॉईंट असतात की ते आपले सुटतात, आणि ते पॉईंट सुटल्यामुळे मग काय होतं, जेव्हा समोर आपल्याला प्रॉब्लेम येतो एखाद्या प्रॉब्लेम गणितामध्ये सॉल्व्ह करताना, तेव्हा मग आपल्याला असं वाटते की मला का बरं येत नाही आहे, कारण आपला तो पॉईंट सुटलेला असतो. कारण माझ्यासोबत असं झालेलं आहे. मी जेव्हा टेटचे प्रिव्हियस इयर उचलते आणि मी सोडवायला बघते ना, मला तर वाटते अरे बापरे, हे तर सोपं आहे उदाहरण, मग मला का बरं येत नाही आहे. पण मी जेव्हा मग त्या मागे भूतकाळात गेले गणिताच्या, आणि मी बघायला सुरुवात केली की मला इथं का येत नाहीये, मला का सुटत आहे, मला का कळत नाही. माझी इतकी घाणेरडी सवय की जोपर्यंत मी तो प्रॉब्लेम पूर्णपणे त्यामध्ये आतमध्ये घुसत नाही आणि त्याला त्याची PhD करत नाही ना, तोपर्यंत सोडतच नाही. त्यामुळे कसं होतं, मग मला लक्षात यायला लागलं की नाही, माझं इथं चुकलं, मी जी आहे ना याचं बेसिकच माझं पक्का केलं, माझ्या कन्सेप्टच क्लिअर केला, नाही तर मला का हा प्रॉब्लेम सुटेल. म्हणून आणखी एक सांगते, मी काय करते माहिती आहे का,
तुम्हाला सांगते मी जेव्हा मला एखादं गणित येत नाही ना, मी सॉल्व क्वेश्चन बघते, सॉल्वमध्ये बघून घेते की कशा कशा मेथडनी ते सोडवले आहे. त्यानंतर मला ज्या सरांकडून समजते त्यांचे युट्यूबवरचं पाटील सर असो किंवा कुठलेही एखादे सर आहेत त्यांचं असं मस्त छान युट्यूबचं लेक्चर्स बघते त्या टॉपिकविषयी आणि मग माझी कन्सेप्ट क्लिअर करते. कन्सेप्ट क्लिअर केल्यानंतर मग मी बघते की अरे हां थोडं कळायला लागतं, मला एकदम कळायला लागत ते थोडं कळायला लागतं. मग 4-5 वेळा त्या प्रॉब्लेमची प्रॅक्टिस करते आणि प्रॉब्लेमची प्रॅक्टिस झाल्यानंतर मग मला ना अतिशय आनंद होतो की मी करू शकले म्हणून. आणि त्याच पद्धतीचे मग माझं जो बुक आहे त्या बुकमधून मग मी काय करते, माझे 5-6 उदाहरणं सॉल्व करते. तर याचा भरपूर मला फायदा झालेला आहे. तर आता ज्या मैत्रिणींचे पेपर जवळ आहेत त्या म्हणतील की ताई आम्हाला एवढा वेळ नाही आहे, तर आम्ही कसं करू? तर तुम्ही फक्त प्रॅक्टिस करा. जसे की सीटेटसाठी फक्त मॅथची तुम्ही प्रॅक्टिस करा, PYQ उचला आणि त्याचीच प्रॅक्टिस करा. पण ज्या मैत्रिणी अजून टेटची एक्झाम दूर आहे किंवा कुठलीही त्यांची एक्झाम असेल ती दूर आहे, अजून नोटिफिकेशन नाही आहे, तर त्यामुळे तुम्ही तुमचं नॉलेज पक्का करा, तुमचं बेसिक पक्का करा, तुमच्या कन्सेप्ट क्लिअर करा आणि त्यामुळे आपण 0 पासून 100 पर्यंत नक्की सहज पोहोचू शकतो. फक्त कंटिन्युअस आणि दररोजची प्रॅक्टिस खूप महत्त्वाची आहे. तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला नक्की आवडला असेल आणि हेल्पफुल झाला असेल मला असं वाटतं. तर नक्की मला कमेंटमध्ये सांगा की आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला. आणि आपलं एक मोटिवेशन विथ वैशाली व्हॉट्सअप चॅनल पण आहे, तिथे मी माझ्या इतर विषयांचे माझे जे स्वतःचे नोट्स काढते ते तुमच्याबरोबर शेअर करते. कारण मला आवडतं तुमच्यापासून ऊर्जा घ्यायला आणि तुमच्या छान छान कमेंट आणि लाईकद्वारे मला खूप प्रेरणा मिळते. अशीच तुमची सोबत राहू द्या. आभारी आहे तुमची. आणि स्वतःची काळजी घ्या, स्मार्ट स्टडी करा, आनंदी राहा. तोपर्यंत बाय.